नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। निवडणुका आल्या की सर्वांना आनंद होतो। कोणत्याही निवडणुका म्हटल्या की मतदारांना लक्ष्मी दर्शनाचे योग असो किंवा विविध आश्वासने व प्रलोभने या काळात दिली जात असतात। यातून अनेकांची चांदी देखील होत असते। मात्र याच निवडणुकांमुळे आता नुकसान देखील होऊ शकते याची प्रचिती आता महाराष्ट्रातील पालकांना येत आहे। सततच्या निवडणुकांमधून लागू होणारी आचारसंहिता यामुळे शासन निर्णय प्रलंबित होत असल्याने त्याचा फटका आता राज्यातील मुलींच्या पालकांना बसणार आहे। महाराष्ट्र राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षात 8 लाखपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या 12वी नंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींना 600 पेक्षा अधिक प्रकारच्या शैक्षणिक कोर्सेसमध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय सरकार घेत आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमातून दिली होती। त्यामुळे 12वी नंतर मोफत उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फार मोठा दिलासा मिळणार होता। मात्र राज्यात 10वी 12वीचे निकाल लागले, सीईटी आणि जेईचे देखील निकाल लागले, विविध ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली। मात्र शासनाने जाहीर केलेला मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय अद्याप लागू न झाल्याने विद्यार्थ्यांच्या व पालकांचा फार मोठा हिरमोड झाला आहे। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले, मात्र मोफत शिक्षणाचा कोणताही अध्यादेश सरकारकडून अद्याप काढण्यात आलेला नाही। त्यामुळे महाविद्यालये देखील संभ्रमात आहेत। आपण सर्वांना माहीत आहे की यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे। नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, सध्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे। त्यामुळे पुन्हा आचारसंहिता लागू झाली आहे। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, नगर परिषद, ग्रामपंचायत आणि विधानसभा अशा निवडणुका आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात आचारसंहिता लागू होईल आणि वारंवार लागू होणाऱ्या या आचारसंहितेमुळे शासनाला हा निर्णय पारित करता आला नाही। त्यामुळे सदरचा अध्यादेश हा आचारसंहितेत अटकला असल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे। मात्र जर विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी हा निर्णय जाहीर झाला नाही किंवा अध्यादेश निघाला नाही तर यंदा ही योजना लागू न होण्याची शक्यता दिसत आहे। त्यामुळे मोफत शिक्षणाच्या जुमलेबाजीचा फटका मुलींच्या शिक्षणाला बसण्याची शक्यता निर्माण झाली असून या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांना मुलींच्या शिक्षणासाठी पुन्हा आर्थिक भार सोसावा लागणार आहे। मुलींच्या मोफत शिक्षणाच्या योजनेत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या, वैद्यकीय शिक्षणाच्या, अभियांत्रिकी शिक्षणाच्या आणि यासह इतर अनेक अभ्यासक्रमांचा समावेश होता। आपणास माहीत आहे की उच्च शिक्षणासाठी भरमसाठ अशी फी विद्यार्थ्यांना भरावी लागते। अनेक वेळा आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे हुशार असून देखील मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते। त्यामुळे मुलींच्या मोफत शिक्षणाच्या आदेशाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना होती, परंतु प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वेळ आली तरी राज्य सरकारमार्फत अद्याप अध्यादेश जाहीर न झाल्याने याबाबत समाधानकारक उत्तर समोर न आल्याने ही योजना हवेतच विरणार असून राज्यात मुलींच्या मोफत शिक्षणाला यावर्षी ब्रेक मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे किमान आता आपण दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी व दिलेले आश्वासन हे जुमला नाही हे सिद्ध करण्यासाठी शासनाने युद्धस्तरावर प्रयत्न करून शिक्षक मतदारसंघ निवडणूकची आचारसंहिता संपल्यानंतर लवकरात लवकर जुलै-ऑगस्टमध्ये हा अध्यादेश पारित करावा आणि राज्यातील मुलींच्या मोफत शिक्षणाचा मार्ग सुलभ करावा, अशी मागणी आता विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांना लोकांच्या नाराजीचा फार मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे। भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते जे काही आश्वासन देतात ते पूर्ण करत नाही असा समज आता लोकांचा हळूहळू होत आहे। त्यामुळे राज्यातील सरकारने आपला जनाधार देखील गमावला आहे। महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीला फार मोठा धक्का बसला आहे। अशातच आता पुन्हा एकदा जनकल्याणकारी निर्णय लोकहितात घेण्याची गरज असून अशा प्रकारचे सकारात्मक निर्णय घेऊन जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अशा निर्णयांचा राजकीय फायदा देखील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांना होऊ शकतो। त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता त्यांना यंदा या योजनेचा लाभ मिळेल अशा पद्धतीने निर्णय पारित करून निर्णय घ्यावा, अशी देखील मागणी सध्या पुढे येत आहे। राज्यात मुलींचे मोफत शिक्षण ही योजना अंमलात आणली पाहिजे का? दिलेले आश्वासन सरकारने पाळले पाहिजे का? हे आश्वासन न पाळल्यास त्याचा सरकारवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।